पक्षांची जी बैठक बोलावण्यात आलेली होती ती बैठक सध्या संपलेली आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी वैभव परब सध्या आपल्या सोबत आहेत। वैभव, बैठक संपलेली आहे, काही नेते प्रतिक्रिया देणार आहेत का, बोलणार आहेत का? राजू ये नक्कीच नुकती बैठक संपलेली आहे आणि आपण ही दृश्य दाखवू शकतो की सर्व सह्याद्रीच्या अतिथीगृहाबाहेर पोलिसांचा एक तगडा बंदोबस्त आहे, कारण का मराठा आंदोलक आहे ते आक्रमक झालेले आणि कुठलाही गैरप्रकार घडू नये याची खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांचा फौजफाटा आहे तो इकडे तैनात करण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात विविध पक्षाचे नेते मंडळी बाहेर येतील आणि ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत गेल्या 1.5 ते 2 तासापासून याच्यावर भाष्य करतील, कारण का सगळेच माध्यम प्रतिनिधी आहेत ते इकडे थांबलेले आहेत की जी प्रतिक्रिया आहे म्हणजे सर्वांचं एकमत झालेलं आहे की राज्यात कायदा सुव्यवस्था राखावी या संदर्भात सर्वांनी स्वाक्षऱ्या देखील केलेल्या आहेत। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आहेत आपल्यासोबत। राजू, सकाळपासून काय काय झाले? वैभव, पाहतो आपण मराठा आरक्षण संदर्भात सगळ्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती। यामध्ये मुख्यतः आतापर्यंत सरकारने काय काय केलेलं आहे सगळं बैठकीमध्ये सांगितलं गेलेलं आहे। त्याचप्रमाणे कायद्याची बाजू जी आहे ती महाधिवक्ता आणि देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत सांगितलेलं आहे, काय करणं अपेक्षित आहे यावर चर्चा झालेली आहे। मात्र विरोधकांनी कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला होता आणि त्यानुसार कायदा सुव्यवस्था जी आहे राज्यामध्ये राखली गेली पाहिजे यावरती सगळ्यांचं एकमत झालेलं आहे आणि प्रस्ताव सुद्धा तसं संमत केलेला आहे, सगळ्यांच्या झालेल्या आहेत। दुसरा मुद्दा जो आहे तो कायदेशीर लढाई लढली जाणार आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा चर्चा झालेली आहे। मात्र या सगळ्या याच्यावरती जे आहे ते कायदा सुव्यवस्था सगळ्यात महत्त्वाचा फोकस आपल्याला पाहायला मिळाला होता। आता सगळे नेते जे आहे ते बाहेर पडतील आणि अधिकृतपणे जे आहे ते बोलतील की नेमकं काय काय झालेलं आहे। मात्र कुठेतरी हाही प्रश्न उपस्थित केला गेला होता की कुणबी प्रमाणपत्र आणि मराठा समाजाचं जे काय आहे ते त्यांनी संदर्भातला केला होता। राज्य सरकारने नेमकी काय भूमिका घेतलेली आहे या संदर्भात सुद्धा जे आहे ती चर्चा झालेली आहे आणि देखील मत महत्वाचं तो सुशांत महाधिवक्ता काय म्हणाले? वैभव, जर आपण बघितलं असेल तर जी मागणी होते 1 दिवसाचं विशेष अधिवेशन घ्या, त्या मागणीवर महाधिवक्त्यांनी असं मत व्यक्त केलंय की 1 दिवसाचं विशेष अधिवेशन घेऊन हा तिढा सुटणारा नाही, कारण आपण बघतोय गेल्या वर्षानुवर्ष हा लढा आहे, मराठा समाज जो आहे तो आरक्षणासाठी लढतोय। त्यामुळे एका दिवसाच्या अधिवेशनामुळे वैभव हा तिढा सुटणार नाही असं महाधिवक्त्यांनी सांगितलं। त्यासोबत आपण जर बघितलं असेल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महत्त्वाची विधानं केली आहेत। ते म्हणाले की 2014 मध्ये आपण असंच आरक्षण दिलं होतं, त्यानंतर सुप्रीम कोर्टात त्याला चॅलेंज देण्यात आलं, ते आरक्षण आपण कशा पद्धतीने दिले त्याची देखील त्यांनी माहिती इथे दिलेली आहे। त्यासोबत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आपण सगळ्यांनीच टिकवून ठेवली पाहिजे असं देखील आता त्यांनी आव्हान वैभव केलेलं आहे। बरोबर, तर आपण पाहिलं की महाधिवक्ता असेल, मुख्यमंत्री असेल, विरोधी पक्षातले नेते असतील, सगळेच आता आहेत एक एक प्रतिक्रिया दिल्यानंतर आता बाहेर पडू लागलेले आहेत। कपिल पाटील आहेत ते आपण बघू शकतो दृश्यांच्या माध्यमातून, मागे आणखीन काही लोकप्रतिनिधी आहेत ते देखील निघालेले आहेत। प्रतिक्रिया इकडे सरकारच्या वतीने आणि विरोधी पक्षाच्या वतीने एक एक लोकप्रतिनिधी देतील अशी तुर्तास तरी रणनीती झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे जे कोणी येणारे नेते आहेत ते सध्या तरी या विषयावर कुठलंही भाष्य करत नाहीयेत। त्यामुळे आतमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा विरोधी पक्षाचे मिळून एखादी पत्रकार परिषद होते का हे देखील पाहावं लागेल, कारण का ज्या पद्धतीनं ही सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती, राज्यात कायदा सुव्यवस्था टिकावी यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती, त्यावरून आता तुर्तास तरी सध्या कोणी झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी आले नव्हते। त्यामुळे आमदार आक्रमक होत थेट विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मेन गेटच्या दिशेने आले आणि त्यांना या ठिकाणी आंदोलन केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। सर्व राष्ट्रवादीचे आमदार आहेत, शरद पवार गटाचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आहेत। याच्यामध्ये शशिकांत शिंदे आहेत, यासोबतच सुनील शिंदे आहेत, यासोबतच रोहित पवार आहेत। या सर्वांच्या वतीनं अध्यक्षांची गाडी थांबवण्यात आली आणि त्यांना या ठिकाणाहून लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, यासाठी 1 दिवसीय अधिवेशन घेतलं गेलं पाहिजे अशा पद्धतीची त्यांना मागणी केलेली आहे। विधानसभा अध्यक्षांची गाडी आता विधिमंडळात दाखल झालेली आहे आणि या ठिकाणी काही वेळानंतरच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार जे आहेत ते निवेदन घेऊन जाणार आहेत। यासोबतच राष्ट्रवादीच्या वतीने देखील एक निवेदन देण्यात येणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय समोर आमदार जितेंद्र आव्हाड आहेत, यासोबतच शिंदे गटाचे ठाकरे गटाचे आमदार आहेत आणि ते या ठिकाणी आंदोलन करत होते। या सर्व आमदारांना आता विधिमंडळात प्रवेश केलेला आहे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना जाऊन आता ते निवेदन देतील। त्या ठिकाणी त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीचं जे निवेदन आहे ते त्यांना सुपूर्द करतील आणि लवकरात लवकर विधिमंडळाचं अधिवेशन बोलवावं अशा पद्धतीची ते मागणी करताना आपल्याला पाहायला मिळतील। आतमध्ये सर्व जे वेगवेगळ्या पक्षाचे तर मराठा आरक्षणासंदर्भातली सर्वपक्षीय बैठक संपलेली आहे। दुसरीकडे राहुल नार्वेकर यांची गाडी सुद्धा